काकू नमस्कार. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. सुलोचना सुरेशराव फुलारे, हां. पिपळा किनखेडे, हं. तालुका तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर. जिल्हा बरं. तुम्हाला आरोग्याचा कोणता त्रास होता? पायीचा. पायीचा त्रास होता. तर त्या पायीचा त्रास होता तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं शरीरामध्ये? खूपच असे जखम असल्यासारखं त्रासच खूप होता. झोप नव्हती हं, येत, हं. असं वेदना होत्या असं. म्हणजे जे रेग्युलरचे जे कामं होते ते करत होत्या का तुम्ही? नाही करता नाही म्हणजे असं कंटाळा येत होता, असं म्हणजे बसलं का उठत नाही असं. कमजोरी वाटायची? त्रास हो. इच्छाच नव्हती. आणि किती दिवसापासून हा त्रास होता तुम्हाला? मला आता झालं तर 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. मग याच्यासाठी काही औषधं वगैरे घेतले तुम्ही? या औषधं डॉक्टर. घेतले. पण आराम काहीच नाही. पाठपुरता पडत नाही, जसं तसंच होतं. मग हे जे तुमच्या हातामध्ये हे जे धन्वंतरीचं औषध आहे, तर हे तुम्ही घ्यायला सुरुवात केली. तर किती दिवसापासून किती दिवस झाले हे घेता तर? जवळ 2 महिने झाले आहे ना. तर याच्यामध्ये तुम्ही हे पाईल्स केअर ज्यूस आहे, पाईल्स सॅचेट, कॅलरीच आणि इमिरिच कॅप्सूल आहे ना. तर हे औषध घेतल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला आराम पडला? मला तसं 15 दिवसातच 15 दिवसात फरक पडला आहे ना. आता तुम्हाला औषध घेऊन 2 महिने होत आहे. आता रिझल्ट कसा आहे सांगा बरं? आता सांगा. काय काय फायदा झाला तुम्हाला या औषधाचा? त्याच्यामुळे मला असा उत्साह वाटतोय. हां. झोपलं तरी थकवा नाही आहे, झोप कमी आहे. नाही तर आधी झोपलं की उठावं वाटत नव्हतं असं. हां हां हां. नाही असं तुमचं कामे म्हणजे असं थकवा नाही. असं तरतरी बेचैन वाटते. नाही, बेचैन नाही वाटत. बेचैनी वाटत नाही. हां. म्हणजे हे औषध घेऊन तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. तर हे औषध तुम्हाला फुलारे सरांनी दिलं, खसारे सरांच्या मार्फत. तर इतर जे समाजात काही पेशंट आहे आपल्या आजूबाजूला, तर त्यांनी हे घ्यायला पाहिजे का? घ्यायला पाहिजे. 100% घ्यायला पाहिजे. तुम्ही इतरांना पण सांगत असाल ना? मी पुस्तकाला सांगितलं. सांगितलं आहे ना. ठीक आहे हां. धन्यवाद.